नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. कपिलवस्तू सामाजिक सेवा संस्था आणि कपिलवस्तू महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंती भीमजयंती सोहळा कुंभारखंडपाडा येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला प्रभागातील स्थानिक नगरसेवक तसेच स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, प्रभाग क्रमांक 49च्या नगरसेविका कविता विकास म्हात्रे ह्या उपस्थित होत्या. कपिलवस्तू सामाजिक सेवा संस्थेच्या कार्यक्रमास बौद्ध सेवा संघ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र, बौद्ध जन पंचायत समिती शाखा क्रमांक 591, दिलीप धुरी, प्रभाग क्रमांक 50 गरिबाच्या वाड्याचे वार्ड अध्यक्ष अंकुश किंजाकर तसेच प्रभागातील इतर मंडळातील, संस्थेतील व सोसायटीमधील पदाधिकारी सुद्धा या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा बुद्धविधी पाठ आदरणीय भंते डॉक्टर राहुल रत्न यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रमुख वक्ते म्हणून NS भालेराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. सदर जयंती कार्यक्रमामध्ये संस्थेमधील पदवीधर असलेल्या मुलांचा सन्मान चिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. संस्थेमधील लहान मुलांचा आणि महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा यावेळी संपन्न झाला. ज्या सभासदांनी 20 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना केली होती त्या संस्थापक सभासदांना सुद्धा मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी सुधीर कदम, दीपराज यादव, शांताराम तांबे, सदाशिव कांबळे, रमेश कुसूरकर, नितीन कांबळे, मिलिंद यादव या सदस्यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. भंते राहुल बोधी व प्रमुख वक्ते भालेराव साहेब यांच्या शुभ हस्ते सुधीर कदम यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतात. यामध्ये महापुरुषांच्या पुण्यतिथी साजरा केल्या जातात. शिवजयंती भीमजयंती, नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान तपासणी, आधार कार्ड पॅन कार्ड शिबिर, बेकार तरुणांसाठी नोकरी मेळावा आयोजित केला जातो. धार्मिक स्थानांचे दर्शन सहलीचे आयोजन केले जाते. मुलांसाठी मार्गदर्शन शिबिर राबवले जाते. वृद्धाश्रमांना गरजेचे असणारे साहित्य पुरवले जाते. विभागातील शाळेला विद्यार्थ्याला असणाऱ्या गरजेचे साहित्य भेट दिले जाते. महाराष्ट्रामधील ऐतिहासिक गड किल्ल्यांचे व संस्थेमधील सभासदांना प्रत्येक वर्षी जाऊन दर्शन घेण्यासाठी धम्म सहलीचे देखील आयोजन या संस्थेमार्फत केले जाते. अर्चना मोहिते, अरविंद मोहिते यांचा धम्मपद एक धम्मदेसना हा भीमगीतांचा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला. सर्व आलेल्या धम्म बांधवांची भोजदानाची व्यवस्था देखील यावेळी करण्यात आली होती. सूत्रसंचालन सुजात गायकवाड आणि रमेश कुसरकर यांनी केले. सदर कार्यक्रमाला प्रभागातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते. याबाबतची सर्व माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र खरात, सचिव सुजात गायकवाड, खजिनदार शैलेश भंडारे यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज तुम्ही इथं कार्यक्रमाचं आयोजन केलं. एकूण कार्यक्रमाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे? कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की या ठिकाणी या आमच्या एरियामध्ये आत्ताच जसं आम्ही सन्मानपत्र देऊन काही मान्यवरांचं स्वागत केलं. ह्या लोकांनी एक बौद्ध समाज एकत्र यावा या उदात्त हेतूने एक बौद्धजन समाज समिती म्हणून स्थापन केली आणि त्याचंही मोठं त्यानंतर आम्ही रजिस्ट्रेशन केलं. कपिलवस्तू सामाजिक या संस्था, या संस्थेमध्ये आम्ही बरेचसे प्रकार म्हणजे ज्या आता या ठिकाणी भंतेसुद्धा आहेत, ते भंतेनेसुद्धा माहिती आहे की करोनाच्या काळातसुद्धा की ज्यावेळेस काही कार्यक्रम होत नव्हते अशा वेळेससुद्धा आमच्या संस्थेने म्हणजे फक्त आम्ही एक फोन केला आणि त्या फोनच्या आधारे आम्हाला भंतेजींसाठी आम्ही सांगितलं की असा प्रॉब्लेम आहे, देणगी त्यांना द्यायची आहे. तर अशी लोकं आमची सगळी या संस्थेमध्ये सभासद आहेत. त्यांनी फक्त आमच्या फोनवर जवळजवळ 25,000 रुपये आम्हाला वर्गणी जमा केली आणि त्यांनी भंतेजींचा सपोर्ट केली की जेणेकरून त्यांचा जो काय आहे, कारण त्यांचं उदरनिर्वाह हा सगळा आपल्यावर अवलंबून असतो. या उदात्तेतून आमची ही संस्था या पूर्ण विभागामध्ये काम करत असते. बरं, ह्या व्यतिरिक्त अजून काय काम ह्या संस्थेमार्फतचं? या संस्थेमार्फत आपण जे वृद्धाश्रम आहेत त्या वृद्धाश्रमाच्या लोकांना काय गरज आहे, मी त्यांना फ्रीज काही आम्हाला सांगितलं फ्रीज पाहिजे, काही आम्ही फळ वाटप केले, काही लोकांनी औषध पाण्यासाठीही केलं. तर आम्ही ते सर्व जे काय आम्ही असतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी महानिर्वाण दिन आहे 6 डिसेंबर या दिवशी आम्ही या संस्थेतर्फे करतो. त्याचप्रमाणे महिलांना एकत्र करण्याचं काम करतो.
कारण महिला जर एकत्र आमच्या संस्थेचे काय महिला सक्षम असेल तर तुम्ही पुढे काही करू शकता. तर आम्ही महिलांना एकत्रित करून त्यांना सक्षम कसं करता येईल ह्या उद्देशातून आम्ही महिलांसाठी महिला मंडळ स्थापन केलं. आणि आज सांगायला एक अभिमान वाटतो की आमची ही जी भव्यदिव्य जयंती होते ही भव्यदिव्य जयंती मोस्टली 90% हँडल आमच्या महिला करतात. अशा प्रकारच्या आमच्या ह्या संस्थेमध्ये म्हणजे महापुरुष असतील, माता रमाई असतील, माता जिजाई असेल, तर आपले जे महापुरुष आहेत त्या सर्वांची आठवण म्हणून त्यांची जयंती करणं, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे सर्व काम आमची संस्था करत असते. बरं, किती वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे? 2012ला संस्थेचं रजिस्ट्रेशन झालं. त्याच्या अगोदर 4 वर्ष या लोकांनी स्थापन केली. म्हणजे 2012पासून ही संस्था या विभागामध्ये काम करते. आणि सांगायला अजून दुसरा अभिमान वाटतो की या विभागामध्ये किती जयंती होत असतील तरी कपिल वस्तू सामाजिक सेवा संस्थेची जयंती असेल तर मात्र सर्व डोंबिवलीकर कान टप्प्यावर उभे असतात. या संस्थेची जयंती म्हणजे काहीतरी वेगळं असणार आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम. मी भिक्खू डॉक्टर राहुल रत्न थेरो. आज इथे कपिलवस्तू सामाजिक सेवा संस्था यांनी जे संयुक्त जयंती महोत्सवचा सोहळा आज ऑर्गनाईज केला आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, छत्रपती डॉक्टर आंबेडकरजी यांची जयंती असा संयुक्त सोहळा यांनी आज घेतला आहे. मला मोठ्या आनंदाने सांगूचा आनंद होत आहे की आज डोंबिवली शहरामध्ये कपिलवस्तू सामाजिक सेवा संस्था ज्या पद्धतीने कार्यरत आहे तर मोठ्या आनंदाने त्यांनी आज जो प्रगतीचा ग्राफ आहे तो आज ते गाठत आहे की जी जयंती घरापासून सुरू झाली, एका रूममधून सुरू झालं कार्याला आणि आज ते एवढ्या मोठ्या मैदानमध्ये ही जयंती मोठ्या याने साजरी केली जात आहे. तर मी इथे या कपिलवस्तू सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि संपूर्ण मंडळ, संपूर्ण सदस्य यांचं अभिनंदन करतो की ज्या पद्धतीने धम्माला प्रगती नेण्यासाठी, प्रचार करण्यासाठी ज्या पद्धतीचे कार्यक्रम आपण दिले पाहिजे, आपल्या घरातील महिला, लहान मुलं यांना जसं प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्या पद्धतीचे कार्यक्रम हे मंडळ राबवत आहे. म्हणून मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि यांना खूप सगळ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद करतो की यांनी धम्मकार्यामध्ये ताकद देण्यासाठी, बळ येण्यासाठी असेच कार्यक्रमाचं नियोजन करावं. न बुद्धाय, जय भीम. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.